विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर शैलजा भारतराव बरुरे, श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। आपण आज पाश्चिमात्य राजकीय विचारवंत भाग 2 मध्ये या विचारवंतांच्या बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी नुकतेच परीक्षेचे स्वरूप जाहीर केलेले आहे। तुम्हाला यावर्षी बहुपर्यायी प्रश्न उत्तराद्वारे परीक्षा द्यायची आहे। चला तर मग सुरू करूया। तुम्ही यापूर्वीचे माझे व्हिडिओ पाहिले असतील, तुमच्या सर्व सूचनांचं मी स्वागत करते। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याबद्दल प्रतिसाद द्यायला विसरू नका। कार्ल मार्क्सचा जन्म कधी झाला? पर्याय आहे 12 जून 1817, दुसरा पर्याय आहे 5 मे 1818, 5 मे 1817, 6 जून 1818। योग्य उत्तर आहे 5 मे 1818। कार्ल मार्क्सचा जन्म 5 मे 1818 रोजी झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, कार्ल मार्क्सने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम केले होते? पर्याय आहे हेराल्ड, रायनी, टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदू। योग्य उत्तर आहे रायनी। कार्ल मार्क्स यांनी रायनी या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम केले होते आणि हेराल्ड या वृत्तपत्राचा संपादक म्हणून हेराल्ड लास्की यांनीच काम पाहिलेले होते। प्रश्न क्रमांक 23, एंजिल्स व कार्ल मार्क्स यांनी साम्यवादी जाहीरनामा केव्हा प्रकाशित केला? उत्तर आहे 1848, 1947, 1846 आणि 1842। योग्य उत्तर आहे 1848। एंजिल्स आणि कार्ल मार्क्स यांनी साम्यवादी जाहीरनामा, ज्याला इंग्रजीमध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असं म्हणतात, तो प्रकाशित केलेला होता। कार्ल मार्क्सने खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय आहेत व्हॅल्यू, प्राइस अँड प्रॉफिट, दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो। वरील सर्व ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेले असल्यामुळं याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न क्रमांक 25, कार्ल मार्क्सवर कोणाचा विरोध विकास म्हणजेच द्वंद्ववाद याचा प्रभाव होता? पर्याय आहेत हॉब्स, लेनिन, हेगेल आणि कन्फ्युशियस। योग्य उत्तर आहे हेगेल। प्रश्न क्रमांक 26, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कोणी मांडला? पर्यायासाठी उत्तरासाठी पर्याय दिलेले आहेत डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स आणि हॉब्स। योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स। जगातील कामगारांनो एक व्हा हा नारा कोणी दिला? माओ, लेनिन, कार्ल मार्क्स, ग्रामस्की। तर योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स। प्रश्न क्रमांक 28, मार्क्सच्या मते भांडवलशाहीची वैशिष्ट्ये कोणती? पर्याय आहेत आर्थिक तेजीमंदी निर्माण होते, बाजारपेठांसाठी संघर्ष व सामाजिक प्रश्नांची निर्मिती होते, कामगारांचे शोषण होते। वरील सर्व भांडवलशाहीची वैशिष्ट्ये असल्यामुळं योग्य उत्तर आहे वरील सर्व। कार्ल मार्क्सने खालीलपैकी कोणते सिद्धांत मांडले? प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या। कार्ल मार्क्सने खालीलपैकी कोणते सिद्धांत मांडले? योग्य उत्तर आहे अतिरिक्त मूल्य सिद्धांत। योग्य उत्तर आहे अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्गसंघर्षाचा सिद्धांत आणि राज्यविहीन अवस्था। याचं उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न क्रमांक 30, मार्क्सच्या मते अतिरिक्त मूल्य सिद्धांताचे परिणाम कोणते होतात? उत्तर आहे आर्थिक विषमतेची दरी वाढते, बेकारी व दारिद्र्य वाढते, संपत्ती व सत्तेचे केंद्रीकरण होते। योग्य उत्तर आहे वरील सर्व, कारण अतिरिक्त मूल्य सिद्धांतामुळे किंवा अतिरिक्त मूल्यामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढते, दारिद्र्य व शोषणात वाढ होते व सत्तेचे व संपत्तीचे विकेंद्रीकरण सुद्धा होते। प्रश्न क्रमांक 31, जेरमी बेंथाम कोणत्या देशाचा रहिवासी होता?
याचं योग्य उत्तर आहे जेरमी बेंथाम हा इंग्लंडचा रहिवासी होता. बहुत्तम लोकांना बहुत्तम सुख हा नारा खालीलपैकी कोणत्या विचारवंताने दिला? उत्तरासाठी पर्याय दिलेले आहेत जेरमी बेंथम, फ्रान्सिस ह्युचेस, जे.एस. मिल आणि कार्ल मार्क्स. योग्य उत्तर आहे फ्रान्सिस ह्युचेस यांनी बहुत्तम लोकांना बहुत्तम सुख हा विचार मांडला किंवा असा नारा दिला. खालीलपैकी उपयुक्ततावादाचा नेमका अर्थ काय? पर्याय आहेत सर्वांना सुख, कायद्याचं राज्य, जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख आणि संविधानवाद. पर्याय आहे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख. पुढचा प्रश्न आहे फ्रॅगमेंट ऑन गव्हर्नमेंट हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तरासाठी पर्याय दिलेले आहेत जे.एस. मिल, कार्ल मार्क्स, जेरमी बेंथम आणि कार्ल पापर. योग्य उत्तर आहे जेरमी बेंथम. फ्रॅगमेंट ऑन गव्हर्नमेंट हा ग्रंथ जेरमी बेंथम यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जेरमी बेंथम यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते? प्रिन्सिपल ऑफ मॉरल अँड लेजिस्लेशन, थेअरी ऑफ पनिशमेंट आणि पॉलिटिकल इकॉनॉमी. वरील सर्व ग्रंथ जेरमी बेंथम यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 36. अधिकाराचा वैधानिक सिद्धांताची पुढीलपैकी कोणत्या विचारवंत यांनी मांडणी केली आहे किंवा कोणता विचारवंत संबंधित आहे? पर्याय आहेत जे.एस. मिल, बेंथम, लॉक आणि हॉब्स. योग्य उत्तर आहे जेरमी बेंथम. पुढचा प्रश्न आहे जेरमी बेंथम यांच्या उपयुक्ततावादाची वैशिष्ट्ये कोणती? अ आहे पर्याय उपयुक्तता ही कसोटी आणि सुखदुःखांचे मोजमाप करता येते. त्यानंतर पर्याय दिलेला आहे हे दोन्हीही बरोबर आणि हे दोन्ही चूक. तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीही बरोबर आहे, कारण उपयुक्तता ही कसोटी जेरमी बेंथम यांनी लावलेली होती आणि सुखदुःखाचे मोजमाप करता येते असे मतही त्यांनी मांडलेले होते. जेरमी बेंथम यांच्या सुखाची वैशिष्ट्ये कोणती? पर्याय आहेत सुखाची तीव्रता, सुखाची निश्चितता व जवळीकता, सेवा व शुद्धता आणि वरील सर्व. जेरमी बेंथम यांनी सुखाची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये सुखाची तीव्रता, सुखाची निश्चितता आणि जवळीकता, सेवाभाव आणि शुद्धता यामुळे सुख मिळू शकते असे मत मांडलेले होते. बेंथमच्या मते सुखाची साधने कोणती? पर्याय दिलेले आहेत राजकीय व धार्मिक, आर्थिक. पर्याय दिलेले आहेत राजकीय व धार्मिक, शारीरिक व दृश्य आणि नैतिक. विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य पर्याय आहे वरील सर्व, कारण ही सर्व सुखाची साधनं आहेत. राजकीय, धार्मिक, शारीरिक व दृश्य आणि नैतिकतेमुळे आपल्याला सुख मिळू शकते. पुढचा प्रश्न आहे बेंथमने सुखदुःखाची यादी केली आहे. पर्याय आहेत हे विधान सत्य आहे, हे विधान असत्य आहे, दोन्हीही विधान सत्य आहेत आणि दोन्हीही विधान असत्य आहेत. याचं योग्य उत्तर आहे हे विधान सत्य आहे, कारण जेरमी बेंथम यांनी सुखदुःखाची यादी केलेली होती. पुढचा 41वा प्रश्न आहे हेरॉल्ड लास्की यांचा जन्म केव्हा झाला? योग्य उत्तर आहे 30 जून 1893 रोजी हेरॉल्ड लास्की यांचा जन्म झाला. 20व्या शतकास कोणत्या विचारवंतांच्या नावाने ओळखले जाते? 20व्या शतकास कोणत्या विचारवंताच्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे लास्की युग. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे हेरॉल्ड लास्की यांनी उदारमतवाद, लोकशाही, भांडवलवाद या विविध विचार प्रणालींचा अभ्यास केलेला होता आणि त्यामध्ये काही परिवर्तन करण्याचाही प्रयत्न केलेला होता. लास्कीचा युरोप आणि आशिया खंडातही खूप मोठा प्रभाव होता, म्हणून 20व्या शतकाला लास्की युग असं म्हटले जातं. प्रश्न 43वा लास्कीने सार्वभौमत्वाचा खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला? योग्य उत्तर आहे लास्कीने सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत मांडला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हेरॉल्ड लास्की यांनी जॉन ऑस्टिनचा एक सत्तावादी सिद्धांताचं खंडन करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेक सत्तावादाची आणि सार्वभौमत्वाचा अनेक सत्तावादी सिद्धांत मांडलेला आहे.
द प्रॉब्लेम ऑफ सॉवर्निटी हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे हेराल्ड लास्की यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 45, लास्कीने अनेक सत्तावादाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नमूद केली आहेत? सार्वभौमत्वावर बाह्य नियंत्रण असतात, राज्याचे सार्वभौमत्व मर्यादित असते, राज्य समन्वयाचे कार्य करते, आणि याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. कारण सार्वभौमत्वावर बाह्य नियंत्रण असतात, राज्याची सार्वभौम सत्ता मर्यादित असते आणि राज्य विविध संस्था संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करते. लास्कीच्या मते राज्य ही अनेक संस्थांपैकी केवळ अग्रणी संस्था आहे, जेव्हा की जॉन ऑस्टिनच्या मते राज्य ही एकमेव सर्वश्रेष्ठ संस्था आहे. परंतु हेराल्ड लास्की जॉन ऑस्टिनच्या मताचं खंडन करून असं मानतात की कुटुंब संस्था, धर्मसंस्था, विवाह संस्था, अर्थसंस्था यांच्याप्रमाणेच राज्य संस्था ही सुद्धा मानवाने गरजेपोटी निर्माण केलेली संस्था आहे. फरक फक्त एवढा आहे की ती अग्रणी म्हणजे पुढचा क्रमांक सर्वांवरती समन्वय आणि नियंत्रण प्रस्थापित करणारी संस्था असते, मात्र ती इतर संस्थांसारखीच असते, असं हेराल्ड लास्कीचं अनेक सत्तावादी सिद्धांतामध्ये मत होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की हेराल्ड लास्कीने पुन्हा उत्तरार्धामध्ये आपल्या या विचारांमध्ये बदल केलेला होता आणि जॉन ऑस्टिनच्या सार्वभौमत्वाच्या एक सत्तावादी सिद्धांतालाच समर्थन दिलेले होते. पुढचा प्रश्न आहे, जॉन ऑस्टिनच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांताची वैशिष्ट्य कोणती? पर्याय आहे, राज्य एकमेव व सर्वश्रेष्ठ संस्था असते, राजाच्या आज्ञा म्हणजे कायदे होय, सार्वभौमत्व मानवी व सर्वव्यापी असते. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. कारण राज्य एकमेव सर्वश्रेष्ठ संस्था असते, सार्वभौमत्व मानवी आणि सर्वव्यापी असते, सार्वभौमत्व चिरंतन शाश्वत असते, अद्यय असते, निरंकुश असते. ही जॉन ऑस्टिनच्या सार्वभौमत्व सिद्धांताची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, लेक्चर्स ऑन ज्युरिस्प्रुडन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, पुन्हा एकदा प्रश्न वाचते. लेक्चर्स ऑन ज्युरिस्प्रुडन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्यायासाठी कार्ल मार्क्स, जॉन ऑस्टिन, लास्की, लॉक अशी नावे दिलेली आहेत, पण हा ग्रंथ जॉन ऑस्टिन यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हेराल्ड लास्की यांनी लिहिलेला आहे ग्रंथ. लास्कीने खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? द फाउंडेशन ऑफ सॉवर्निटी, लिबर्टी इन द मॉडर्न स्टेट, डेमोक्रॅसी ऑफ क्रायसिस. विद्यार्थी मित्रांनो, हे तिन्ही ग्रंथ हेराल्ड लास्की यांनी लिहिलेले आहेत. शेवटचा प्रश्न, लास्कीने खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? सोशल कॉन्ट्रॅक्ट, सोशलिझम अँड फ्रीडम, कम्युनिझम, व्हेअर सोशलिझम स्टँड्स. योग्य उत्तर आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जीन जॅकस रुसो यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या बहुपर्यायी प्रश्नांचा आज इथे विचार केलेला आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपल्या परीक्षेची तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.